विद्यार्थी मित्रो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण आता पाहतोय ते म्हणजेच करियर ऑप्शन्स इन कॉमर्स या संदर्भातली सिरीज। मी डॉक्टर किशोर जगताप आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे। मित्रहो, आतापर्यंत आपण बेस्ट करियर ऑप्शन्स 5 वेगवेगळ्या प्रकारचे पाहिलेले आहेत। आज आपण पाहणार आहोत 6वा बेस्ट करियर ऑप्शन आणि तो म्हणजे DBM, दॅट इज डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट। विद्यार्थी मित्रो, आतापर्यंत माझ्या या यूट्यूब चॅनलला आपण भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यातूनच मला एक ऊर्जा मिळालेली आहे की तुमच्यासाठी नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ तयार करणे याबाबत। आणि म्हणून ही सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की जिचं नाव आहे करियर ऑप्शन्स इन कॉमर्स। तर मित्रहो, आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर निश्चितपणे आता सबस्क्राइब करा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपली मतं कमेंट्स बॉक्समध्ये नमूद करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। विद्यार्थी मित्रहो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे। या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। तर या लिंकला तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करून माझे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्याचप्रमाणे येणारे अपडेट्स जाणून घेऊ शकता की जे तुम्हाला फ्युचरमध्ये निश्चितच उपयोगी होऊ शकेल। तर विद्यार्थी मित्रो, आता आपण पाहूया DBM, दॅट इज डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट या विषयावरील माहिती। डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट जो आहे तो प्रामुख्याने अनेक विद्यापीठामध्ये किंवा अनेक विद्यापीठाच्या ॲफिलिएटेड कॉलेज आणि इन्स्टिट्यूट यामध्ये चालविला जातो। या कोर्सला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते घेऊ शकता। आणि म्हणून या ठिकाणी पहा दिलेलं आहे, द ॲडमिशन इनटू द DBM प्रोग्राम इज अवेलेबल इन व्हेरियस युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स अँड व्हेरियस ॲफिलिएटेड कॉलेजेस और इन्स्टिट्यूट ऑफ रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटीज। द 1 year program provided to the student with in depth knowledge of, पहा तुम्हाला या ठिकाणी दिसेल हा डिप्लोमा जो आहे तो तुम्ही 1 वर्षाचा आहे आणि 1 वर्षामध्ये तो तुम्ही पूर्ण करू शकता। यामध्ये तुम्हाला फिनान्शियल अकाउंटिंग या विषयाचं त्या ठिकाणी प्रॅक्टिकल नॉलेज प्राप्त होऊ शकतो। द व्हेरियस ॲफिलिएटेड इन्स्टिट्यूट्स, कॉलेजेस अँड युनिव्हर्सिटीज ऑफर DBM कोर्सेस विथ डिफरंट स्पेशलायझेशन और कंपल्सरी सब्जेक्ट्स। कोणकोणते सब्जेक्ट यामध्ये सर्वसाधारणपणे असू शकतात? मॅनेजमेंट अकाउंटिंग, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, ई बिझनेस, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, फिनान्शियल मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, प्रोडक्शन अँड ऑपरेशनल मॅनेजमेंट आणि सर्वात शेवटी म्हणजे तुमचे प्रोजेक्ट रिपोर्ट। थोडक्यात तुम्हाला या कोर्समुळे रिसर्चचं सुद्धा नॉलेज प्राप्त होऊ शकतं। महाराष्ट्रामधल्या अनेक विद्यापीठामध्ये हा कोर्स त्या ठिकाणी सुरू आहे। जर उदाहरणादाखल द्यायचं असेल तर नागपूर युनिव्हर्सिटी जी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथे सुद्धा हा कोर्स त्या ठिकाणी चालू आहे। म्हणजेच पुण्याव्यतिरिक्त पुण्याच्या बाहेर तुम्हाला हा कोर्स सुद्धा त्या ठिकाणी करता येऊ शकेल। त्यामुळे या कोर्समध्ये प्रामुख्याने कोणती इन्फॉर्मेशन आहे त्याची आपण माहिती जाणून घेऊयात। या प्रोग्रामचे जे हायलाइट्स आहेत ते हायलाइट्स पुढील प्रमाणे: द 1 year प्रोग्राम प्रोव्हाइडेड टू स्टुडंट विथ इन डेप्थ नॉलेज ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, बिझनेस पॉलिसीज या 2 गोष्टींचं तुम्हाला डेप्थ नॉलेज मिळणार आहे आणि या नॉलेजचा तुम्हाला प्रॅक्टिकली कसा उपयोग करायचा हे तुम्ही या कोर्समधून शिकू शकता। पुढे म्हटलेलं आहे पहा, इंटिग्रेटेड द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, त्यानंतर ॲक्वायर द नॉलेज टू ॲनालाइज अँड अंडरस्टँड द डायनॅमिक नेचर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट
understand day-to-day operation and activities of management and finance institution, acquire knowledge of management concepts and activities related to the special requirements of management services, and finally understand the fundamentals of management accounting and its impact on the managerial decision process. या सर्व हायलाइट्स तुम्हाला या कोर्समध्ये दिसून येतील. नंतरचा भाग आहे तो म्हणजेच आउटकम काय आहे या डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचं. तर पहिला आउटकम सांगता येईल आयडेंटिफाय द डिफरंट फंक्शनल आस्पेक्ट ऑफ बिझनेस. Second outcome is recognize different opportunities of business. Third one is acquire the different skill necessary for the professional attitude. Next outcome is develop effective communication, especially in business applications. Next, develop the decision making at supervisory level. Next, decision making through the application of knowledge of management discipline at supervisory level. And finally, set up a small scale business enterprises. हे सगळे त्याचे आउटकम झालेले. तिसरा जो घटक आपण पाहणार आहोत तो म्हणजेच ड्युरेशन. द DBM कोर्स विल बी ऑफ 1 year ड्युरेशन कन्सिस्टिंग ऑफ 2 सेमिस्टर. 1 वर्षाचा हा कोर्स आहे, 2 सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी वारंवार सांगितलेले आहे की अशा प्रकारचे डिप्लोमा कोर्स करीत असताना तुम्हाला डिग्री कोर्स उदाहरणार्थ MCOM, MBA यासारखे सुद्धा कोर्स तुम्ही एकाच वेळी करू शकता. तुम्हाला 2 डिग्री कोर्स करता येणार नाही, परंतु 1 डिग्री आणि 1 डिप्लोमा कोर्स तुम्हाला करता येऊ शकतो. त्यामुळे निश्चितच जर तुम्ही डिग्री करणार असेल तर त्या डिग्री बरोबर हा डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट हा कोर्स तुम्ही निश्चित त्या ठिकाणी करा. या कोर्सला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची पात्रता म्हणजेच एलिजिबिलिटी जी आहे ती एनी ग्रॅज्युएट कॅन्डिडेट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन इंडिया ऑर ॲब्रॉड. विदेश किंवा देशांमध्ये ज्या विद्यापीठे आहेत त्या विद्यापीठांची तुम्हाला पदवी असणं आवश्यक आहे. मात्र या युनिव्हर्सिटी कशा असणं आवश्यक आहे तर रेकग्नाइज असणं आवश्यक आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजेच एरिया. इन DBM यू हॅव टू स्टडी दी फॉलोइंग एरिया. तुम्ही कोणकोणत्या एरियाचा अभ्यास या कोर्समध्ये करणार आहात. 1. MBO दॅट इज मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्स, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, फिनान्शियल मॅनेजमेंट, planning and strategic management, accounting on computers that is Tally ERP9, service organization that is goods and service tax, operation management, production management, information technology and system management. हे एरिया या कोर्समध्ये त्या ठिकाणी कव्हर होत आहेत. प्रत्येक विद्यापीठाचा DBMच्या बाबतीतला एरिया हा वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे तुम्हाला कोर्स करण्यापूर्वी त्या विद्यापीठामध्ये किंवा त्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये प्रामुख्याने कोणता एरिया आहे तो त्या ठिकाणी पाहावे. आपल्या चॉईसचा एरिया तुम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे निवडावा. 6वा मुद्दा जो आहे तो म्हणजेच या कोर्सचे ऑब्जेक्टिव्ह. पहिला ऑब्जेक्टिव्ह जे आहे या DBM कोर्सचं ते आहे टू प्रिपेअर एम्प्लॉईज फॉर मिडल लेवल मॅनेजमेंट इन प्रायव्हेट कोऑपरेटिव्ह अँड पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन. दुसरा ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे टू प्रोव्हाइड कन्सेप्च्युअल नॉलेज ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन टू दी स्टुडंट. तिसरं ऑब्जेक्टिव्ह आहे ते टू इन्कलेट मॅनेजरियल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरियल स्किल्स अमंग दी स्टुडंट्स. चौथा ऑब्जेक्टिव्ह आहे टू बिल्ट अप सेल्फ कॉन्फिडन्स अँड कॉम्पिटन्सी अमॉंग द स्टुडंट्स टू टेक अप सेल्फ एम्प्लॉयबल बिझनेस व्हेंचर्स. 5वा ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटीज ऑफ प्रमोशन अँड इफिशियंट वर्क टू दी ग्रॅज्युएट एम्प्लॉईज
अँड डिप्लोमा होल्डर्स हा डिप्लोमा कोर्स आहे। 6वा ऑब्जेक्टिव्ह आहे प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल मॅनेजरची तुम्हाला त्या ठिकाणी माहिती होऊ शकेल। स्ट्रॅटेजिक अँड ऑपरेशनल हे फील्ड आणि फिनान्शियल ॲनालिसिस किंवा बिझनेस ॲनालिसिस हे त्या कोर्सचे ऑब्जेक्टिव्ह आहेत। 7वा जो भाग आहे तो म्हणजेच एम्प्लॉयमेंट एरियाज। DBM डिग्री होल्डर कॅन वर्क इन तुम्ही कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम करू शकता। बँकिंग सेक्टर आहे, मार्केटिंग सेक्टर आहे, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी सेक्टर तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, फिनान्शियल सर्व्हिस सेक्टर तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, मीडिया सेक्टर, कॉर्पोरेट सेक्टर, पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर इत्यादी सर्व सेक्टरमध्ये तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहे। मात्र ही जॉब अपॉर्च्युनिटी ही तुमच्या ॲटिट्यूड, इफिशियन्सी, स्किल, नॉलेज या सर्व घटकावर त्या ठिकाणी अवलंबून आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही फक्त आणि फक्त एक डिप्लोमा कोर्स करण्याऐवजी तुम्ही एक डिग्री कोर्स करीत असतानाच हा किंवा अशाच प्रकारचे अनेक डिप्लोमा कोर्सेस तुम्ही त्या ठिकाणी जर केले तर निश्चितपणे तुमच्या नॉलेजमध्ये त्या ठिकाणी भर पडू शकेल आणि तुमच्याकडे एक वेटेज राहू शकेल की त्याचा उपयोग तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीसाठी निश्चितपणे होऊ शकेल। नंतरचा भाग आपण पाहतोय तो म्हणजेच सॅलरी। या DBM होल्डर जे फ्रेश कॅन्डिडेट आहेत त्या कॅन्डिडेटला ॲप्रॉक्सिमेटली 30,000 पासून सॅलरी चालू होऊ शकते आणि ही सॅलरी प्रामुख्याने वाढू शकते। ती कशावर अवलंबून आहे तर तुमचं प्रमोशन, प्रोफिशियन्सी, एक्सपिरियन्स इत्यादी घटकांवर। जसं जसं तुम्हाला अनुभव येत जाईल तशी तशी तुमचे वेतन त्या ठिकाणी वाढू शकते। युअर सॅलरी विल बी डिपेंड ऑन सेव्हरल फॅक्टर तुमची सॅलरी या विविध घटकावर अवलंबून आहे। कोणत्या तर तुम्ही कोणता जॉब त्या ठिकाणी करणार आहात, तुमचा जॉब प्रोफाईल काय आहे त्यावर अवलंबून आहे। तुम्ही कोणत्या फर्ममध्ये ऑर्गनायझेशनमध्ये काम करता त्यावर ते अवलंबून आहे। तुम्हाला किती एक्सपिरियन्स आहे यावर तुमची सॅलरी डिपेंड करते। तुमचं नॉलेज, स्किल, ॲप्टिट्यूड अशा अनेक विविध घटकांवर तुमची सॅलरी त्या ठिकाणी अवलंबून आहे आणि जसजसा तुम्हाला अनुभव प्राप्त होईल तसं तसं तुमची पद किंवा पोझिशन ही त्या ठिकाणी वाढत जाईल आणि त्याचप्रमाणे तुमची सॅलरी देखील वाढत जाऊ शकेल। विद्यार्थी मित्रांनो, या DBM कोर्समध्ये आपण हे 8 घटक त्या ठिकाणी पाहिलेले आहेत। पुढचा भाग आपण त्या ठिकाणी जो पाहणार आहोत तो म्हणजेच करिअर ऑप्शन्स मधला पार्ट 7। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे तुम्ही लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे अपडेट्सचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल आणि म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा सांगतो, माझे वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, त्याचप्रमाणे व्हॉट्सअप आहे। या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या लिंक तुम्ही फॉलो करू शकता। त्याचप्रमाणे माझा ईमेल ID दिलेला आहे, तुम्ही ईमेल ID द्वारे सुद्धा माझ्याशी संपर्क साधू शकता। पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो की ही सिरीज तुमच्यासाठीच निर्माण केलेली आहे की अनेक मुलांना प्रश्न पडतो, आता आम्ही ग्रॅज्युएट झालेलो आहोत, BCom झालेलो आहोत, पण आम्हाला आता पुढे कोणती अपॉर्च्युनिटी आहे, कोणतं शिक्षण आम्ही घेतलं पाहिजे, हे प्रश्न ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना पडतात त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हे व्हिडिओ किंवा ही मालिका
बेस्ट करिअर ऑप्शनची मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. धन्यवाद.